नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. व्यक्ती तितक्या प्रकृती अशी एक म्हण आहे. प्रत्येकाचा स्वभाव सुद्धा तितकाच वेगळा आहे. कदाचित प्रत्येकाच्या स्वभाव विशेषाला त्याची राशीही कारणीभूत असते आणि म्हणूनच राशींचे प्लस आणि मायनस पॉइंट हेच आज आपण जाणून घेणार आहोत. या चौथ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषी यांत्रिक श्री माधव गुरुजी. चला गुरुजींचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. साईराम. गुढ आयुष्याचं सरळ समाधान या मालिकेनंतर आता राशींचे प्लस आणि मायनस पॉइंट गुरुजी खास आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. आपण आज नेमकं कोणत्या राशींविषयी बोलणार आहोत हे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल, पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्या शास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून ते हे कार्य आणि घराण्याची ज्योतिष शास्त्राची परंपरा खूप छान पद्धतीने पुढे चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता. तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यात सुद्धा मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 20, 21, 22 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजींना भेटायचं असेल त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे यावर त्वरित कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट सुद्धा बुक करू शकता. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी सुद्धा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. आणि गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य इथे सांगायचंय. गुरुजींचं राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल ही कर्जत इथं आहे. त्याचे ते प्रेसिडेंट सुद्धा आहेत. चला तर मग आजच्या या चर्चेला सुरुवात करणार आहोत. राशींचे प्लस आणि मायनस पॉइंट आज आपण जाणून घेणार आहोत. गुरुजी, अनेक जण खरं तर आपली रास कधी येते आणि गुरुजी आपल्या राशीबद्दल कधी बोलतात त्याची वाट पाहतात. त्यामुळे आज आपण या भागामध्ये नेमकं कोणत्या राशींचे प्लस आणि मायनस पॉइंट जाणून घेणार आहोत. आजच्या भागामध्ये मॅडम आपण प्रामुख्याने कर्क रास, सिंह रास आणि धनुरास या राशींचे प्लस आणि मायनस पॉईंट जाणून घेणार आहोत. तर कर्क, सिंह आणि धनु या 3 राशींचे प्लस मायनस पॉईंट आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला या व्यक्तींचे, या राशींचे जे प्लस पॉईंट आहेत हे नेमके कोणते आहेत आणि याचा त्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घ्यायचं आहे. मॅडम, सुरुवात करायची तर कर्क राशीपासून सुरुवात करायची. तर कर्क राशीमध्ये असं असतं की याच्यामध्ये म्हणजे कर्क राशीचा राशीस्वामी आहे हा चंद्र आहे. चंद्र राशीस्वामी असल्यामुळे या लोकांचे प्लस पॉईंट सगळे स्वभाव आणि मानसिक ह्याच्याशी रिलेटेड खूप असतात. म्हणजे एक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की जसं प्रेमाच्या दुनियेमध्ये असं म्हणलं जातं की ज्याचा प्रियकर किंवा प्रेयसी कर्क राशीची असेल ना तर तो खूप लकी, म्हणजे की इनोसंट लव किंवा आपण एक हॉनेस्ट लव आपण म्हणतो ते या कर्क राशीच्या लोकांकडनं प्राप्त होतं. त्यांचा सर्वात पहिले प्लस पॉईंट असतो की लोक खूप प्रेमळ असतात. म्हणजे आणि यांचं जे लव असतं म्हणजे यांचं जे प्रेम असतं याला आपण क्वालिटीमध्ये घेऊ शकतो की हे क्वालिटी लव असू असतं. म्हणजे आणि हे तितकंच इनोसंट असतं आणि तेवढंच हॉनेस्टसुद्धा असतं. म्हणजे हा यांचा सर्वात पहिले प्लस पॉईंट येतो. सेकंड यांचा प्लस पॉईंट हा येतो की हे लोक प्रचंड निरागस असतात, निष्पाप असतात, म्हणजे इनोसंट असतात. त्याच्यामुळे छकेपंजे असे काही मनामध्ये नसतात. म्हणजे जे म्हणतात ना की जे पोटामध्ये आहे ना तेच ओठावरती असणार आहे. म्हणजे तर असं काही दुजाभाव नसतो. प्रत्येक गोष्टीमध्ये समानता यांच्यामध्ये असते. आणि तिसरा महत्त्वाचा पार्ट असा असतो की हे लोक कायम हितचिंतक असतात. म्हणजे प्रत्येकाचं हित कसं होईल, प्रत्येकाचं हित कसं साध्य करता येईल ह्या विवंचनेमध्ये कायम असतात. म्हणजे आणि कायम दुसऱ्याच्या भल्याचा विचार करत असतात. त्यामुळे कर्क राशीचा मित्र जर भेटला तर तो तुम्हाला ऑलवेज म्हणजे की तुम्हाला काय ना काय सल्ला देत राहील, तुमच्या फायद्याचा विचार करत राहील, तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे नेत राहील. या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्लस पॉईंटमुळे त्यांच्यामध्ये येतात. आणि आणखीन महत्त्वाचा प्लस पॉईंट या लोकांचा असा येतो तो म्हणजे की ह्या लोकांच्या बाबतीमध्ये म्हणजे की ऑलवेज हे दुसऱ्याचा विचार करत असतात आणि त्याच्याकरता ब्लेसिंग देत असतात. म्हणजे तर त्याच्यामुळे म्हणजे की दुसऱ्याचं कायम हित चिन्ह आणि त्या हिताकरता त्याला मदत करणं हे यांची खूप स्पेशालिटी असते. म्हणजे
आणि मग समाजामध्ये अशी व्यक्ती कुणाला आवडणार नाही, म्हणजे की जो तुमच्या हिताचा विचार करणार आहे किंवा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला सल्ला देणार आहे, प्रत्येकाची स्तुती करणार आहे, प्रत्येकाशी चांगलं बोलणार आहे आणि निंदा प्रत्येकाची टाळणार आहे किंवा निंदा कुठेही ऐकत बसणार नाही, तर असा माणूस सगळीकडे पूजनीय असेल. म्हणून कर्क रास म्हणले की प्रभू रामचंद्रांची राशी म्हणतात, की प्रभू रामचंद्र या राशीचे होते. आता प्रभू रामचंद्रांनी बघा ना, कुणाची आज्ञा कधी म्हणजे की असं त्याच्याकडे डिसओबे केलंच नाही. ज्यांनी जी आज्ञा दिली त्या आज्ञेचं पूर्णपणे पालन केलं. तर त्याप्रमाणे ही लोकं असतात, म्हणजे प्रभू रामचंद्राप्रमाणे असतात आणि तेवढीच निरागससुद्धा असतात. आता दुसरं सिंह रास आपण बघितली, तर सिंह राशीचं जे म्हणजे की मेन मार्कच आहे तो सिंह आहे. तो सिंह आहे म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे लोक प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात. म्हणजे त्यांचा पहिला प्लस पॉईंट आहे तो की ते प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात. त्यांनी जर एखादी गोष्ट आयुष्यामध्ये ठरवली की मला साध्य करायची आहे, तर त्याच्यामध्ये ते जीवापाड मेहनत करतात आणि ती गोष्ट प्राप्त करून घेतात. म्हणजे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे की आता आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिकली विचार करायला पाहिजे. म्हणजे एक नवीन विचाराचा ट्रेंड आहे की लॉजिक काय म्हणते किंवा लॉजिकली प्रत्येक गोष्टीकडे बघा. पहिले आपण म्हणायचो की प्रॅक्टिकल प्रत्येक गोष्टीकडे बघा. आता कसं आहे की आता लॉजिक वापरा, लॉजिकली बघा. तर या लोकांचं लॉजिक खूप भारी असतं, म्हणजे की यांच्या लॉजिकच्या याच्यामुळे खूप फेमस असतात. आणि लॉजिकमध्ये यांच्या असे काही किस्से असतात ना की त्यामुळे व्यक्ती खूप फेमस असते. म्हणजे एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया किंवा त्यांनी लावलेलं लॉजिक याच्यामुळे ते फेमस खूप होतात. म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे या लोकांकडे हुकुमशाही असते. म्हणजे सिंह म्हणल्यानंतर तो जंगलाचा राजा आहे, तर मग त्याप्रमाणे हे जरी पृथ्वी तलावरती मनुष्य वेशामध्ये असले तरी पण हे राजेच असतात. म्हणजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा डिसिजन, म्हणजे की स्वतःला काय वाटतं त्याप्रमाणे हुकूम करून मोकळे होतात. म्हणजे की या गोष्टीवरती असं करायचं आणि मी हे ठरवलं आहे, बस ठरवलं आहे त्याप्रमाणे कंटिन्यू करतात. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की यांचा प्लस पॉईंट म्हणजे की यांचे विचार खरोखरी त्या लेवलचे असतात. म्हणजे की त्याच्यामध्ये सर्व जनांचं म्हणजे की यांच्या स्वहिताचं, जेवढे लोक यांच्याबरोबर आहेत तेवढ्यांचं हित त्यावेळेला नक्की साध्य होतं. म्हणजे तर तो यांच्याकरता सर्वात मोठा प्लस पॉईंट असतो. आणि सिंह राशीच्या माणसाच्या बाबतीत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की हा कुठे जरी गेला तरी याला लिडरशिप मिळते. म्हणजे की त्याच्यामध्ये जो जोश असतो किंवा त्याच्यामध्ये जो विचार करण्याची पद्धत असते, डिसिजन घेण्याची पद्धत असते, त्याच्यामुळे ॲटोमॅटिक लोक त्यांना लिडरशिप देतात आणि त्यांना फॉलो करतात. तर समाजामध्ये आपलं जे व्यक्तिमत्व बनवण्याकरता किंवा समाजामध्ये एक स्वतःची आपली प्रतिष्ठा बनवण्याकरता या लोकांना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की बॅकग्राऊंड अवेलेबल असते आणि त्या बॅकग्राऊंडने ते पुढे जातात. त्याच्यामुळे यांचं नाव मोठं असतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे सांपत्तिक परिस्थिती चांगली असते. शिक्षण किती आहे या गोष्टी खऱ्या म्हणजे की गुलदस्त्यामध्ये असतात, कारण त्यांचा रुबाब इतका असतो आणि ऐट एवढी असते आणि ते अशा प्रकारे हुकुमशाहीत वागत असतात की कोणी त्यांचं शिक्षण विचारायला जात नाही. पण हे सुशिक्षित असतात. म्हणजे की शिक्षण किती आहे याच्यापेक्षा एखाद्या विचाराशी किती जुळवून घेऊ शकता, एखाद्या विचारावरती काय स्वतःची प्रतिक्रिया देऊ शकता याचं ज्ञान त्यांना खूप सुंदर असतं. तर हे या लोकांचे प्लस पॉईंट आहेत. आता तिसरी राहिली धनुराशी. धनुराशीमध्ये बघाल तर ही राशी बृहस्पतीची राशी आहे आणि ही उधळणारी राशी आहे. म्हणजे यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे की हे लोक तुम्हाला स्थिर कधी भेटत नाही. हे कंटिन्यू उधळतच राहतात. त्याच्यामुळे असं असतं ना की कुठल्या गोष्टीचं सेलिब्रेशन जर करायचं असेल तर धनुराशीचा माणूस खूप सुंदर ते सेलिब्रेशन करून देऊ शकतो. म्हणजे त्यांचं प्लॅनिंग खूप सुंदर असतं, सेलिब्रेशन खूप चांगलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे चिडतरुण असतात. हे कधीही मनाने तर अगदी मरेपर्यंत कधी म्हातारे होत नाही. बाकी शरीराने सुद्धा तारुण्य हे टिकून ठेवतात. त्यांचं शरीर पण न थकणारं असतं आणि प्रत्येक माणसाची म्हणजे अगदी लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत सगळ्यांना हे हवेहवेसे वाटतात. सगळ्यांचं यांच्याबरोबर बोलणं चांगलं असतं. मॅग्नेटिक पर्सनॅलिटी यांची असते. म्हणजे एक चुंबकीय व्यक्तिमत्व असतं की हे कुठे जरी गेले तरी आजूबाजूच्या लोकांना आपल्या बाजूने पूर्णपणे खेचून घेऊन आपल्या बाजूने पूर्णपणे प्रचार करून ते सगळ्यांना आपलंसं करून ठेवतात. म्हणजे आणि निर्विवाद त्याच्यामध्ये असंही असतं की त्यामध्ये करत असताना असं काही नसतं की स्वतःच्या हिताचीच प्रत्येक गोष्ट, दुसऱ्याच्या हिताची सुद्धा गोष्ट करत राहतात. प्रत्येकाला चांगला सल्ला देत राहतात. त्यामुळे धनुराशीचा माणूस जर तुम्हाला चांगला म्हणजे मित्र जर भेटू शकतो तर तो धनुराशीच्या राशीमध्ये भेटू शकतो. धनुराशीची व्यक्ती चांगली मित्र ठरू शकते. म्हणजे का तर त्यांचा सल्ला खूप चांगला असतो आणि समाजामध्ये कुठल्याही स्तरावरती त्यांना फील्ड नॉलेज खूप चांगलं असतं. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळं संशोधन केलेलं असतं. तर त्या संशोधनामुळे त्यांना बऱ्याच फील्डवरती त्यांचा पडगा असतो. तर त्या अनुषंगाने म्हणजे की ते पूर्णपणे तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं मार्गदर्शन करू शकतात. तर आदर्श शिक्षक किंवा आदर्श व्यक्ती त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तीकडे तुम्ही बघू शकता. आणि मग त्यामुळे ह्या राशींची लोक ही समाजामध्ये खूप वंदनीय असतात. म्हणजे समाजामध्ये यांना एक स्पेशल रिस्पेक्ट मिळतो आणि समाज यांना पुढे नेण्याकरता सदैव ॲग्रेसिव्ह असतो. हे या राशींचे प्लस पॉईंट आहेत. तर या तिन्ही राशींचे प्लस पॉईंट तुम्ही सांगितले. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की कर्क, सिंह आणि धनु या तिन्ही राशींचे मायनस पॉईंट कोणते आहेत आणि मग त्याचा या तिन्ही राशींच्या व्यक्तीवर नेमका परिणाम कसा होतो?
जसं मॅडम आहे की प्रत्येक राशीचा प्लस पॉईंट असणार, तसं प्रत्येक राशीचा मायनस पॉईंट पण असणार म्हणजे. आणि मायनस पॉईंटच्या बाबतीमध्ये म्हणजे की आपण ही सिरीजच याच्याकरता चालू केली आहे की प्लस पॉईंट माहिती पडायला पाहिजेत, मायनस पॉईंट माहिती पडायला पाहिजेत. आणि प्लस पॉईंट तुम्हाला माहिती असतात, फक्त मायनस पॉईंट जे आहेत नाही, मायनस पॉईंट तुम्ही ॲक्सेप्ट करायचे असतात, तुम्हाला माहिती असतात पण तुम्ही स्वीकारलेले नसतात. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की त्याचा स्वीकार करायला पाहिजे. आणि स्वीकार करून म्हणजे की ते जाणून घेऊन त्याच्यावरती काम करायला पाहिजे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे, तर त्याला सोल्युशन काय आहे ते सोल्युशन पण तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि ते सोल्युशन जर तुम्ही जाणून घेतलं तर 100% ते मायनस पॉईंटसुद्धा तुम्ही प्लस पॉईंटमध्ये आणू शकता. आता कर्क राशीच्या बाबतीमध्ये जर मायनस पॉईंटचा विचार केला तर ह्या लोकांना काळजीभाऊ सरकार म्हणतात. म्हणजे एकदा सगळ्या काळजी करणाऱ्या लोकांची सभा भरलेली होती, तर त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कोण असेल तर कर्क राशीची व्यक्ती असते. कारण ही व्यक्ती प्रचंड प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करणार, प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी पूर्ण मानसिक म्हणजे की मनापासून त्या व्यक्तीचं अरे असं होईल का, तसं होईल का. मग त्या सगळ्या गोष्टींनी एवढं होतं ना की त्यांच्या काळजीभाऊपणामुळे कुठेतरी असं होतं की इरिटेशन व्हायला लागतं. म्हणजे ही लोक घरातून बाहेर निघाली ना तर सगळ्यांबरोबर बाहेर पडतील, पण घराच्या बाहेर पडल्यानंतर ते म्हणतील अरे मी गॅस बंद केलेला का, अरे मी कुठे दाराला कुलूप लावायचं विसरलो तर नाही ना. आणि काय नाही तर त्यांना काहीतरी मी 2 मिनिटात जाऊन येतो, मग ते काहीतरी युरिनचं निमित्त करून किंवा टॉयलेटला जायचं असं निमित्त करून तिथून बाहेर पडणार. का तर त्यांची कधीच खात्री नसते की मी हे लावून आलो आहे की नाही, म्हणजे की त्यामुळे ते एक पाऊल इमिजिएट पाठीमागे येतात. तर त्याच्यामुळे इरिटेशन खूप होतं. म्हणजे ही लोकं निश्चितपणे चांगली असतात, पण काळजी 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 इतकी काळजी ना की त्या काळजीमुळे पूर्णपणे म्हणजे की समोरची व्यक्ती तुम्हाला टाळायला लागते, इरिटेशन व्हायला लागतं समोरच्या व्यक्तीला. तर ही काळजीभाऊपणा आहे ना, हा सर्वात मोठा हा पहिला मायनस पॉईंट यांचा येतो. दुसरी गोष्ट म्हणजे की हे प्रचंड प्रामाणिक असतात. आता प्रामाणिक असणं हा गुण खरोखरी चांगला आहे, प्रामाणिकता ही पाहिजेच म्हणजे, परंतु ती प्रचंड झाली तर तो अतिरेक होतो. म्हणजे तर हे प्रचंड प्रामाणिक असतात आणि इतके प्रामाणिक असतात ना की यांच्या प्रामाणिकपणामुळे दुसरा एखादा त्रासामध्ये येतो. म्हणजे उद्या असं आहे की एखाद्या एस टी कंडक्टर आहे, हे चुकून माकून तिकीट काढायचे राहिले, हेच झोपलेले होते, मग ह्याने तिकीट काढायचं नाही. आणि मध्ये मग झालं असं की इन्स्पेक्टर आला आणि तो चेक करत होता की बा सगळ्यांना तिकीटं दिलेत ना, त्याच्यामध्ये यांच्याकडे त्यांनी विचारलंही नाही, यांच्याकडे तो आलाही नाही, पण हेच उगाचच उठून म्हणले नाही नाही अहो मला तिकीट नाही दिलेलं, माझं तिकीट राहिलं. त्याच्यामुळे त्या कंडक्टरची नोकरी गेली. म्हणजे हा अतिप्रामाणिकपणा, हा अतिप्रामाणिकपणा या लोकांचा नडतो. आणि याच्यामुळे म्हणजे की ह्यांना तर काही मिळत नाही, परंतु जगामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं विनाकारण नुकसान होतं. तर हा एक यांचा सर्वात मोठा ड्रॉबॅक असतो. आणि तिसरा महत्त्वाचा ड्रॉबॅक या लोकांचा म्हणजे की हे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे की आपण म्हणतो ना की एखादा डिसिजन असा पाहिजे की जो डिसिजन घेताना तुम्ही म्हणजे ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. कर्क राशीच्या माणसाच्या बाबतीत उलटं असतं, तो म्हणजे की ऐकावे मनाचे आणि करावे जनाचे. म्हणजे तो स्वतःच्या मनाचं ऐकतो ते खरं बरोबर असतं, का तर चंद्र राशी स्वामी म्हणजे त्याला चंद्रबळ आहे, परंतु तो लोकांचं ऐकल्यानंतर लोकांच्या प्रमाणे निर्णय घेईल. आता प्रभू रामचंद्रांचं उदाहरण घ्या, राज्यकारभार चालवत असताना सुद्धा ते प्रत्येकाचं ऐकत गेले. आज जन्मल्यापासून झालं की पहिलं काय तर दशरथांची ही आज्ञा मग तसं कर, वसिष्ठ असं म्हणताय तर असं कर, परवा तो काय म्हणला असं करायचं तर तसं कर. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी दुसऱ्याचं ऐकलं. म्हणजे की आज्ञापालकता हीच कंटिन्यू करत राहतात आणि त्याच्यामुळे स्वतःचा डिसिजन घेता येत नाही. जर त्या जागेवरती स्वतःचा डिसिजन घेतला तर हे लोक विचाराने खूप प्रबळ असतात, हे लोक खूप पुढे जाऊ शकतात. आणि यांचा सर्वात मोठा ड्रॉबॅक ह्याच्यामध्येच येतो की यांचं डिसिजन मेकिंग पॉवर खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग असते, पण ते स्वतःच्या बाबतीत कुठलाही डिसिजन घेत नाहीत. आणि त्यांनी जर स्वतःच्या बाबतीत कुठला डिसिजन घेतला तर हा मायनस पॉईंट त्यांचा प्लस पॉईंटमध्ये येऊ शकतो. हे झालं फर्स्ट कर्क राशीचं. नक्कीच. आता आपण सिंह आणि धनु या दोन्ही राशींचे मायनस पॉईंट कोणते आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत. पण थोडीशी या दोन्ही राशींची उत्सुकता, या व्यक्तींची उत्सुकता आपण ताणून ठेवूयात, कारण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. राशींचे प्लस आणि मायनस पॉईंट आपण जाणून घेतोय. आज महत्त्वाच्या 3 राशींचे प्लस मायनस पॉईंट जाणून घेतोय, कर्क, सिंह आणि धनु. तर आपण मायनस पॉईंटवर आलो होतो. आता सिंह आणि धनु या 2 राशींचे मायनस पॉईंट आणि काय आहेत, त्या लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो? सिंह राशीच्या बाबतीमध्ये बघाल ना तुम्ही तर हे म्हणजे की आपलं प्लस पॉईंटमध्ये आपण बघितलं की हे लिडरशिप प्रत्येक ठिकाणी करतात. तर त्याच्यामध्ये असं असतं ना की हे स्वतःला खूप शहाणे समजतात. म्हणजे नो डाऊट की हे शहाणे असतात, परंतु हे स्वतःला खूप शहाणे समजतात. त्याच्यामुळे सर्वात मोठा प्रॉब्लेम यांचा असा होतो की यांचे हितशत्रू खूप असतात. मग हे फुटबॉलची मॅच आहे ना, त्या फुटबॉलच्या ह्याच्यामधला जो फुटबॉल आहे त्याची राशी कुठली विचारली तर म्हणतात त्याची सिंह रास असेल. कारण जो तो त्याला पाय लावतो, म्हणजे की समोरचे ह्याचे त्याचे. आणि मग ते पायाला पाय लावायला या लोकांच्या बाबतीत भरपूर लोक येतात. म्हणजे की दुश्मन सर्वात जास्त कुणाला तर ॲस्ट्रॉलॉजी सांगते की सिंह राशीला, की सिंह राशीला सर्वात जास्त दुश्मन असतात. आणि हे दुश्मन जे असतात ते सगळे हितशत्रू
शत्रू बघाल तुम्ही तर यांच्या जवळचेच लोक असतात, म्हणजे जे यांच्या बरोबर आहेत ते पूर्णपणे यांच्या बरोबरचे लोक मित्र नसतात तर ते शत्रू असतात. आणि या लोकांना आपली आणि परकी ही माणसं कधीही कळत नाही. हा सर्वात मोठा यांचा मायनस पॉईंट असतो. हे असाच कायम म्हणजे की आपल्या बरोबर समूह घेऊन चालतात आणि त्या समूहामध्ये आपले आणि परके याचा हे कधी विचार करत नाही. म्हणजे हे सगळ्यांकरता रेटतायत आणि स्वतःच्या जीवावरती सगळ्यांकरता लढतायत. अशी परिस्थिती होते की त्याच्यामध्ये फायदा आणि नुकसान हा विषय यांच्या कधी गणतीमध्ये नसतो. म्हणजे की जे चाललंय त्याच्यामध्ये जाऊ दे, कुणाचा तरी फायदा होतोय ना, पण एक निर्णयाची जी एक ताकद असते म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर जी आपण म्हणतो ती या लोकांची खूप स्ट्रॉंग असते. आणि मग डिसिजन मेकिंग पॉवर ज्यावेळेला तुमची स्ट्रॉंग आहे ना, तर तुमचा डिसिजन कसा पाहिजे तर स्वजन हिताय आणि बहुजन सुखाय, म्हणजे तो स्वजनांच्या हिताचा असला पाहिजे पण तो बहुजनांना सुखाचा असला पाहिजे. तेवढं मात्र यांच्या बाबतीत विसरतं. कारण प्रॉब्लेम असा होतो की जोशमध्ये आणि हुकुमशाहीमध्ये असा काही हुकूम पास करतात किंवा असा काही निर्णय घेतात की त्याच्यामध्ये स्वजन हिताय आणि स्वजन सुखाय, म्हणजे यांच्याबरोबरचे लोक आहेत त्यांचंच हित साधलं जाईल, यांच्याबरोबरचेच लोक आहेत ते फायद्यामध्ये राहतील. बाकी बहुजनांचं त्याच्यामध्ये प्लस होतं का मायनस होतं या गोष्टीचाही विचार करत नाही. त्यामुळे नॅचरली काय होतं की काही जोडं चांगले राहतात आणि याच्या व्यतिरिक्त बाकी सगळेजण शत्रू होतात. म्हणजे आणि मुळात ज्या लोकांचं तुम्ही हित साधताय ते नक्की तुमचे शत्रू आहेत का मित्र आहेत हे तुम्ही बघायला पाहिजे. सिंह राशीचा माणूस यामुळे पाठीमागे राहतो. तिसरी गोष्ट म्हणजे असं होतं की खूप एक जबाबदारीचं नेतृत्व आहे किंवा खूप लिडरशिपमध्ये पुढे आहे. या सगळ्या गोष्टी असताना स्वभावामधला मिश्किलपणा कुठे गेलेला नसतो. म्हणजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लॉजिक यांचं की हे काय लॉजिक लावतील ना त्याचा काही भरोसा नाही. म्हणजे आत्ता एक सिंह राशीची व्यक्ती आहे ती चांगली म्हणजे की एका शाळेमध्ये हेडमास्टर आहे आणि हेडमास्टर असताना त्या दिवशी ते असं म्हणले की अरे गुरुजी तुम्ही ना फायबरच्या खुर्च्या बसायला ठेवू नका. तर मी म्हटलं का बरं फायबरच्या खुर्चीने काय होतं? नाही म्हटलं फायबरच्या खुर्चीमुळे माणसाला मूळव्याध होतो फायबरची खुर्ची वापरल्यामुळे. आता या गोष्टीला काहीच लॉजिक नाही की फायबरची खुर्ची वापरली तर त्याला मूळव्याध कसं काय होईल. पण या लोकांनी काढलेलं लॉजिक आहे ना तर त्याला काही चॅलेंज नाही द्यायचं. ते म्हणले तर असं आहे तर आपण म्हणायचं हवं ठीक आहे तसं आहे त्यांनी सोडून द्यायचा तो विषय. कारण डिबेट काय करणार त्यांच्याशी, तर त्या अनुषंगाने डिबेट टाळायचं. परंतु असं होतं की एखाद्या गोष्टीवरती यांची प्रतिक्रिया त्या प्रतिक्रियेमुळे निश्चितपणे म्हणजे की जे संशोधन वगैरे हा पार्ट त्या बाबतीत कधीच नसतो. हुकुमशाही त्यांना वाटला आणि त्याप्रमाणे असला त्यांच्या लॉजिकमुळे कायम प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम होतो. म्हणजे त्यांनी लॉजिक यांचं जे आहे ते त्यांच्यापुरतं मर्यादित ठेवलं तर त्यामुळे त्यांच्या पर्सनॅलिटीवरती आणखीन फरक त्या गोष्टीचा पडू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मायनस पॉईंटमध्ये माणसं ओळखत नाहीत तर त्यांनी माणसं ओळखायला पाहिजेत. आता मायनस पॉईंटच्या बाबतीत आपण धनुराशीकडे येऊया. धनुराशी म्हणजे उधळणारी घोडी, म्हणजे की ते कायम उधळतच असतात. मग ते कधी कार्य आपलं आहे का दुसऱ्याचं आहे ह्याच्याशी त्यांना काही घेणं नसतं. त्यांना एकच माहिती असतं की उधळायचं, म्हणजे जे कार्य हातात घेतलं ना ते कार्य पूर्ण करून टाकायचं, इतकं पूर्ण करायचं की बस त्याच्यामध्ये काही अपूर्णता राहायला नाही पाहिजे. त्यामुळे प्रॉब्लेम असं होतो की विनाकारण परिश्रम जास्त होतात आणि परिश्रम करून स्वतःला काय मिळतं तर काही मिळत नाही. धनुराशीचा माणूस बघितला तर त्याचे दोन्ही हात कायम रिकामे असतात, पण त्याचं एवढं असतं की प्रत्येक वेळेला त्याच्या हातामध्ये येत असतं जेवढं त्याच्या हातामध्ये येत असतं तेवढं तो उधळून टाकत असतो, कधी स्वतः करता तर कधी लोकांकरता. दुसरी गोष्ट म्हणजे की या लोकांच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या लोकांना पूर्णपणे म्हणजे की एखाद्या पदभारावर एखादा पदभार त्यांनी स्वीकारला तर त्या पदावरती ते बसतात. म्हणजे पण त्या पदावरती ते बसतात मग कसं माहिती आहे का की तिथली घाण काढण्याकरता त्यांचा जन्म असतो की ते सगळं तो पदभार स्वीकारल्यानंतर इतकं स्वच्छ करणार, इतकं चांगलं करणार, इतकं रेणीरूपाला आणणार. म्हणजे पण ते रेणीरूपाला आणल्यानंतर ते तिकडनं निघून जातात, म्हणजे की त्यांना बाजूला केलं जातं. आणि मग त्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम असा होतो की पुन्हा दुसरीकडे कुठे घाण असेल त्या ठिकाणी त्यांना टाकलं जातं आणि ती साफसफाई त्यांना करावी लागते. म्हणजे ऑलवेज धनुराशीच्या माणसाच्या बाबतीमध्ये हे असतं की त्याचं कार्य असं असतं की तो कार्याच्या स्पीडने तो सगळं आटपून टाकतो, पण त्याच्याबरोबर ममत्व म्हणजे की हे मी केलं हे दाखवायला तो कुठेतरी विसरतो. आणि हे विसरल्यामुळे असं वाटतं की चला हे रुटीन पार्ट आहे, ह्याच्या जागेवर काय कोणी असेल तरी ते होणार आहे म्हणजे, आणि मग ते डावलले जातात. आणि समोरच्या माणसाला चांगलं माहिती असतं की ह्याच्याकडनं घाण कशी साफ करून घ्यायची. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही ऑलवेज बघा धनुराशीचा माणूस तुम्हाला अशाच ठिकाणी भेटेल की त्याच्या पाठीमागे सगळं प्रत्येक गोष्ट आहे आणि त्याचा व्याप आहे. म्हणजे सोसायटीमध्ये बघाल ना तर सोसायटीमध्ये तुम्हाला कमिटीमध्ये कधी पण धनुराशीचा माणूस मिळणार नाही, पण त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं ना की या सोसायटीचं सगळं कामकाज चालवणं, त्यांना सूचना देणं, त्या सोसायटीमधलं पाणी चालू करणं, पाणी बंद करणं, याचं हे त्याचं ते सगळ्या गोष्टीमध्ये बघाल तर ॲक्टिव्ह लोक आहे. पण हे सगळं असताना सुद्धा त्यांना कुठला पदभार नाही, त्यांचा कुठलं पद नाही, परंतु त्या ठिकाणी पुढे करायलाही असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जगव्यापी असतात, यांच्याकडे खूप साऱ्या फील्डचा अनुभव असतो त्यामुळे जगव्यापी असतात. परंतु हे लोक आहे ना एखाद्या जागेवरच अडकून बसतात. तसं न करता एखाद्या जागेला न्याय देऊन त्यांनी जर त्याच्यामध्ये सक्सेस काढून दाखवला, ममत्व आपलं ठेवलं की हे मी करून ठेवलं आहे म्हणजे या हिशोबाने, तर त्यांचं स्थान पण त्या ठिकाणी अबाधित राहतं आणि ते दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे की त्याच्यानंतर त्यांची पदोन्नती होते, ते कुठेतरी असे मायनस केले नाही जातं, ते पुढच्या ठिकाणी जाऊ शकतात. तर हा त्यांनी स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे की एखाद्या गोष्टीमध्ये जो कालावधी आहे की त्यांना वाटतं की हे 1 वर्षामध्ये ओके होईल तर 1 वर्ष त्यांनी ते स्वतःचं लावून घेतलं पाहिजे आणि 1 वर्षानंतर स्वतःही प्रेरणा घेतली पाहिजे की नाही आपण आता दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे, दुसऱ्या कुठल्या ठिकाणी तरी आपल्याला पदभार
पदभार स्वीकारला पाहिजे. ते निश्चित मग लाईफमध्ये ॲप्रिशिएट होत राहतात, लाईफमध्ये पुढे ते रेग्युलर म्हणजे प्रमोट होत राहतात आणि त्यांचा दर्जाही वाढत राहतो. पण हेही लोक विसरतात. तिसरी गोष्ट म्हणजे कायम तारुण्यामध्ये शरीराचा विचार करायचा नाही की आपलं शरीर किती दमलं आहे, आपलं वय किती झालं आहे. आणि ठीक आहे की तो विचार करू नका तुम्ही, पण स्वतःकडे दुर्लक्ष पण करू नका. स्वतःची काळजी पण घ्यायला पाहिजे. धनुराशीचा माणूस असा असतो की तो स्वतःची काळजी कधीच घेत नाही, दुसऱ्याची काळजी घेण्यामध्ये त्याचं जीवन चाललेलं असतं. तर त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. आणि विचाराच्या बाबतीमध्ये कधीतरी दुसऱ्याचा पण विचार करायला पाहिजे की हे लोक ज्या वेळेला चालतात त्यावेळेला स्वतःच्या हिशोबाने सगळा प्रोग्राम बनतात. कधी हे नाही बघत की दुसऱ्याच्या मनामध्ये काय किंवा दुसऱ्याला काय वाटतं. तर त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो ना की खूप सारी लोक यांना सपोर्ट करणारे असतात, पण केवळ यांच्या एकला चलो रे आंदोलनामुळे कितीतरी चांगले सपोर्ट हे घालून बसतात. तर तसं त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायला पाहिजे. हे मायनस पॉईंट आहेत, ते मायनस पॉईंटचा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वीकार करायला पाहिजे. कारण धनुराशीच्या माणसाला वाटतं की माझ्या बाबतीत हे काय नाहीच आहे, म्हणजे जग जे बनलेलं आहे ते जग फक्त बाकीच्या 11 राशींकरता बनवलं आहे आणि चालायला त्याचा रिमोट आहे ना तो 12व्या माझ्या राशीमध्ये धनुराशीमध्ये दिलेला आहे. तर तुमची बृहस्पतीची राशी आहे, निश्चितपणे तुम्ही रिमोट हातात घेण्या इतपत तुम्ही पूर्ण इलिजिबल आहात त्या गोष्टी करता. तुम्ही घेऊही शकता, तुम्ही चालवूही शकता, पण ती चालवत असताना कुठेतरी तुमचाही अपमान होणार नाही, तुम्हाला मदत करणारे लोकही कुठे दुखावली जाणार नाहीत, याची पण तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. हे जर भान या लोकांनी राखलं तर हे आयुष्यामध्ये 100% चांगल्यापैकी यशस्वी होऊ शकतात आणि खूप चांगल्या दर्जावरती पोहोचू शकतात. खूप छान मार्गदर्शन केलं. शेवटची 2 मिनिटात म्हणून महत्त्वाचा प्रश्न की हे मायनस पॉईंट प्लस करायचे असतील तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नेमकी काय उपाय आहेत आणि ते जाणून कसे घ्यायचे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीच्या बाबतीत तुम्हाला पूर्णपणे संज्ञान राहायला पाहिजे. तुमची राशी ती तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे आणि नुसती राशी घेऊन न जाणता म्हणजे की त्याची पत्रिका जी येते जन्मपत्रिका, ती जन्मपत्रिका काढून घेतली पाहिजे. ह्याच्याकरता प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये तुम्ही येऊ शकता. खाली स्क्रीनवर आपले नंबर आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या आणि म्हणजे की पूर्णपणे ह्याच्यामध्ये येऊन तुमची पत्रिका समजून घ्या, राशी समजून घ्या, तुमचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट समजून घ्या, त्याचा स्वीकार करा. स्वीकार करून त्याच्यावर जे उपाय आहेत ते उपाय निश्चितपणे करा. 100% तुमचे मायनस पॉईंट ज्यावेळेला प्लस पॉईंटमध्ये येतील ना, तुम्ही जगापेक्षा एक वेगळं व्यक्तिमत्व होऊ शकाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे यश तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा दैदिप्यमान यश तुम्ही कमवू शकाल. नाही, नक्कीच खऱ्या अर्थाने अशाच पद्धतीने गुरुजींचं मार्गदर्शन हे तुम्हाला लाभू शकतं. खरं तर ते त्यांच्या पनवेल आणि कर्जत या दोन्ही सेंटरवर असतात. याशिवाय दादरला सुद्धा तुम्ही त्यांना भेटू शकता आणि पुण्याला सुद्धा 20, 21, 22 या 3 दिवशी ऑक्टोबरच्या 3 दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असणार आहेत आणि यूट्यूब त्यांचं चॅनल आहे, या चॅनललाही सबस्क्राईब करा. रोज विविध सत्संगाचे विषय ते घेतात आणि आपल्याला मार्गदर्शन करत असतात. खरंच गुरुजी खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. इथे आलात, मनापासून धन्यवाद. साईराम, आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.